शिक्षक मित्रो, निपुण महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा या ध्येयाने प्रेरित होऊन भाषा विषयाअंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेतील एक अनोखा प्रयोग। सदर व्हिडिओ हा विद्यार्थ्यांच्या सर्व अक्षर आणि त्यांची व्यंजन यांच्या आधारे 3 ते 4 अक्षरी शब्दांचं वाचन करतो या अभ्यासक्रमासाठी निर्मित करण्यात आला। चला तर सुरू करूया। मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलंय की मुलं 2 अक्षरी शब्द आतापर्यंत व्यवस्थित वाचतायत, परंतु त्यांना यापुढे जाऊन 3 ते 4 अक्षरी शब्दांचे वाचन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा सराव करून घेणं आवश्यक आहे। या सरावासाठीच त्यांच्या भावविश्वातले काही शब्द आपण वापरणं या ठिकाणी आवश्यक आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण 2 अक्षरी शब्दांचं त्यांचं वाचन झालेलं आहे, परंतु त्या शब्दांच्या आधारावर त्यांना 4 अक्षरी शब्द यांचा सराव करून घेणं आवश्यक आहे। यासाठी यमक जुळणारे शब्द हे खूप उपयोगी पडतात। त्यासाठी आपण बघूया घरघर, सरसर, आवळा, कावळा अशी जे शब्द आहेत, या शब्दांमध्ये काही शब्दांमध्ये एक शेवटचे 2 शब्द सारखेच आहेत, काही शब्दांमध्ये शेवटचा एक शब्द सारखा आहे। तर अशा शब्दांचा आपण सराव करून घेतला तर मुलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की ते 4 अक्षरी शब्द वाचू शकतात। आणि शिक्षकांनो, मित्रांनो, हे 4 अक्षरी सोपे शब्द त्यांनी वाचन सुरू केले की नंतर पुढे जाऊन त्यांना दुसरा टप्पा येतो, तो आपण काय करायचंय, त्यामध्ये जे 2 शब्द आहेत, आता पण त्यांनी 2 शब्द वाचलेले आहेत, परंतु त्या 2 शब्दांना एक शब्दाची जोड देऊन आपण त्यांना 3 अक्षरी शब्द वाचायला सुरुवात करू शकतो। जसं की गाय हा शब्द आहे, गाय, त्यामध्ये जर क हा शब्द आपण मिळवला तर त्याचा एक तिसरा नवीन शब्द तयार होतो, तो गायक। त्याचप्रमाणे भाऊ, त्यानंतर जी, भाऊला जोड शब्द आला, एक शब्द जोडला, तो जी म्हणजेच भाऊजी। अशाच पद्धतीने शिला अधिक ई हा स्वर घेतला, शिला ई असा एक नवीन शब्द तयार करण्याचा मुलांना सुद्धा आनंद मिळणार आहे आणि 3 अक्षरी शब्दांचं मुलं हळूहळू वाचायला सुरुवात करणार। मित्रांनो, याचप्रमाणे आपण त्यांना एक 4 अक्षरी शब्दांवर न्यायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण 1 अक्षरी शब्द 2 अक्षरी शब्दांना एक शब्द जोडला, एक अक्षर जोडलं तर त्यांनी 3 अक्षरी शब्द वाचन केलं। त्याचप्रमाणे 2 अक्षरी शब्द 2 अक्षरांना 2 अक्षरे असणारे शब्द जर आपण दोघांना जोडून त्यांना वाचनाचा सराव दिला तर मुलं लवकर पटकन वाचायला लागतात। बघा, ज्याप्रमाणे कार हा शब्द तो वाचू शकतो, त्यातला खाना हा शब्द सुद्धा तो वाचू शकतो। या 2 शब्दांनाच फक्त एकत्रित गुंपून त्यांना उच्चार सोबत करायला लावायचे। तर कार खाना, कारखाना। गण हा एक शब्द वाचू शकतो, दुसरा पती, गणपती। तर त्यांनी या दोन्ही शब्दांना एकत्रित वाचन केलं तर तो 4 अक्षरी शब्द जो होतो गणपती हा निश्चितपणे वाचू शकतो। त्यामुळे दरवाजा, उपयोगी अशा प्रकारचे काही शब्द आपण मुलांना जितका जास्त सराव देता येईल तेवढा जास्त सराव देणं आवश्यक आहे। आणि या सरावानेच मुलांचा जे क्रिएटिव्हिटी असेल किंवा त्यांनी निर्माण केलेले नवीन शब्द तयार केला याचा सुद्धा आनंद त्यांना मिळणार आहे। मुलांना 3 अक्षरी 4 अक्षरी शब्दांचा वाचनाचा सराव देण्यासाठी आपण आणखी काही पद्धती बघूया। आता यामध्ये आपण बघितलं 4 शब्द मुलं हळूहळू वाचायला लागली, परंतु शब्द त्यांचा संग्रह वाढावा, शब्दांचं दृढीकरण व्हावं यासाठी त्यांना आपण काय करू शकतो, या शब्दांचं उलटापालट करून मुलांना शब्द वाचायला लावू शकतो। जसं की स, र, भ, मा। आता या शब्दांपासून चला अर्थपूर्ण शब्द तयार कर रे, तर तो निश्चितच मुलगा काय करेल, यासाठी त्यांना विचार करावा लागेल कुठला शब्द अर्थपूर्ण त्याच्या वाचनातला किंवा त्याच्या विचारात त्यांना ऐकलेला तो शब्द तयार होऊ शकतो का। त्याचप्रमाणे झड पान, झड पान, मग या शब्दांपासून त्याची एक सृजनशीलता ही सुद्धा आपण निर्माण करतो आणि त्याला या खेळांमधून, या उलटापालट मधून त्याला आनंद मिळायला सुरुवात होते। यामध्ये ट, यो, व, ग, मग विचार करायला लागतो की कोणता शब्द अगोदर घेऊ। एक शब्द त्याचा सराव करेल, त्या सरावाने त्या मुलांचं 4 अक्षरी शब्द वाचनाचा सराव एवढा होईल की ते मुलं निश्चितच 3-4 अक्षरी शब्द आरामात वाचू शकतात।
शिक्षक मित्रो, अशा पद्धतीने आपण बघितलं तर या सरावाने या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मुलांना शब्दकोडी देऊन शब्दसाखळी देऊन अशा पद्धतीने मुलांचा सराव करून घेता येतो आणि त्यातूनच मुलांचा जो आपला ध्येय आहे स्वर आणि चिन्ह स्वर चिन्ह आणि व्यंजन यांच्या मदतीने 3 आणि 4 अक्षरी शब्द मुलं वाचू शकतात आणि हे या पद्धतीतून ते निश्चित करू शकतात. धन्यवाद.